म्हणजे निष्ठा अति महत्वाची आहे. तुम्ही धर्मावर निष्ठा ठेवणं आवश्यक आहे, धर्मावरची तुमची श्रद्धा आवश्यक आहे. आणि मग तुम्ही या ठिकाणी येत असताना जी तुम्ही निष्ठा घेऊन आलात ती निष्ठा महत्वाची आहे. आणि काही जरी झालं, कोण माझ्या बाजूचं उठलं किंवा बाजूला जरी गेलं किंवा त्याने किती जरी गोंधळ घातला किंवा तो किती जरी बाहेरचा आवाज किती जरी येत असेल तरी देखील मी हे शब्द ऐकण्याचं सोडणार नाही. हे माझे डोळे, हे माझे जे चक्षु आहेत, हे चक्षुने आम्ही पाहत आहोत एकाग्र होऊन त्याच्यामध्ये कुठेही आम्ही फरक पडू देणार नाही. हा जेव्हा तुमच्यामध्ये एवढा विश्वास, एवढी दृढता जेव्हा येईल तेव्हा तुम्ही खरे श्रद्धावान समजले जातात असं बुद्ध म्हणतात. आणि म्हणून श्रद्धावान म्हणजे जो सधर्मावर विश्वास ठेवतो, जो धर्मावर विश्वास ठेवतो तो खरा श्रद्धावान या ठिकाणी म्हटलेला गेला. जो सधर्म काय आहे? सधर्मावर विश्वास बघा, सधर्मावर विश्वास असणं आवश्यक आहे. आपल्या धर्मावर विश्वास असणं आवश्यक आहे. आपल्या धर्मावर जर आपला विश्वास जर नसेल तर आपण सधर्मात ओळखले जाणार नाही, सधर्मात समजले जाणार नाही. 37 वर्षापासून धम्माचा तप या ठिकाणी होत आहे. धम्माची तपश्चर्या होत आहे. धम्माचा या ठिकाणी मोठा अधिष्ठान झालेला आहे. धम्माची या ठिकाणी मोठी सीमा झालेली आहे. धम्माचा या ठिकाणी मोठं बल उत्पन्न झालेलं आहे, बल निर्माण झालेलं आहे. आणि या धम्मबलावर तुम्ही धम्मबलावर अधिष्ठान म्हणजे श्रद्धा म्हणून आहे. म्हणजे धम्मावर तुमची श्रद्धा आगाढ होणं. धम्म काय आहे? थोडक्यात सांग. धम्म काय आहे? तर धम्म म्हणजे धम्माची शिकवण काय आहे? तर धम्माची शिकवण म्हणजे चांगुलपणाची शिकवण आहे. चांगुलपणाची शिकवण जे चांगलं आहे, मग ते भाषेचं असेल, बोलण्याचं असेल, विचाराचं असेल किंवा आचरणाचं असेल, जे चांगलं आहे ते आपल्यासाठी आहे. आणि त्याचं विभाजन, विवरण, आख्यान त्याच्याबद्दल मोठ्या पद्धतीनं भगवान बुद्धाला म्हणजे सूक्ष्म पद्धतीनं, अभ्यास पद्धतीनं, पद्धतशीर आपल्या सर्वांना त्याचं संपूर्ण सुटसुटीत भगवान बुद्धाला आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे स्वाखातो भगवता धम्मो, बरोबर? जे आपण तुम्ही वंदनेमध्ये जे म्हणता, धम्मवंदनेमध्ये जे असं जे म्हणता सुरुवातीला की स्वाखातो भगवता धम्मो संदिटिको अक्कालिको यहिपसिको ओपनायिको पच्चतन वेदितब्बो विनियुहिती. ही जी धम्म वंदनेमध्ये जे सुरुवातीचे जे शब्द आहेत ते शब्द केवळ आणि केवळ भगवान बुद्धाच्या धम्माचं गौरव करणारे आहेत. भगवान बुद्धाच्या धम्माच्या, भगवान बुद्धाच्या शिकवणीची त्या ठिकाणी स्तुती करणारे आहेत. भगवान बुद्धाच्या धम्माच्या बद्दल ती ओळख सांगणारे आहेत की भगवान बुद्धाचा धम्म अत्यंत सुव्याख्यात आहे, जो तुम्हाला समजणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण इथं बसलेलो आहोत, त्यासाठी आपण या ठिकाणी श्रद्धेनं बसलेले आहोत. आणि म्हणून ही श्रद्धा आपली कमी होऊ देऊ नका. आपला हा विश्वास यावरचा कमी होऊ देऊ नका. आपलं धम्माचं अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठान तुमच्यातलं तीळ मात्र कधी कमी होऊ देऊ नका, असं या ठिकाणी या धम्म परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना तो उपदेश आहे. धम्मावरची श्रद्धा म्हणजे नेमकी काय आहे? धम्मावरची श्रद्धा म्हणजे जो सद्धम्म आहे, जो व्यावहारिक आहे, जो आध्यात्मिक आहे, जे सत्य आहे, जे संपूर्ण अनात्म आणि नित्य आहे, दुःख आहे, याविषयी संपूर्ण ज्ञान आहे, या सगळ्यावर तुमचा विश्वास आहे असा त्याचा अर्थ होतो. दुःखावर तुम्हाला दुःख समजलं पाहिजे. दुःख काय आहे, दुःखाचं कारण काय आहे, ज्ञान सत्याचे जे आपल्याला सांगितले तथागतांनी, दुःख, दुःख कारण, दुःख विरोध, दुःख विरोध, गामिनी प्रतिपद, दुःख निवारण्याचा मार्ग, जे चार आहे सत्य
दरवर्षी आपण एक एक शब्द, एक एक भंतेरी, एक एक तास आणि 2-2 तास आपल्याला सांगत आहेत. त्याचा फरक काही दिसत आहे असं नाही. त्याचा या ठिकाणी सुपरिणाम जाणवत आहे. हे जे मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जे प्रस्तुत आहात, या ठिकाणी उपस्थित आहात, जे मन लावून ऐकत आहात, ते आतापर्यंत केलेल्या मेहनतीचा सुपरिणाम आहे हे आपण ध्यानात ठेवा. आणि म्हणून आपण या श्रद्धेने, या निष्ठेने या ठिकाणी बसतोय. आणि सदा मला ऐकत असताना सुव्याख्या जे भगवान बुद्धांना दुःखाचं वर्गीकरण काय आहे, दुःख कारण काय आहे, दुःखाचा उपाय काय आहे, तो उपाय घेण्याचा मार्ग कसा आहे, हे जग अनित्य आहे. या जगामध्ये नित्य असं काहीच नाही. भगवान बुद्धानं वस्तुतः अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने आपल्या सर्वांना समजावून सांगितले. जे शास्त्रशुद्ध पद्धतीनं, वैज्ञानिक पद्धतीनं आपल्याला भगवान बुद्धानं समजावून सांगितले, त्या गोष्टी आपल्याला समज, आपला त्याच्यावर विश्वास आहे. अनित्य आहे जग. जगात आता जे बंदीने सांगितलं रट्टकालाचं उदाहरण, या जगामध्ये भिक्खू होण्याचे 4 कारण त्यांनी सांगितले की या जगात दुःख आहे, या जगावर आमची कुणाची मालकी, या जगामध्ये कुणाची कुठल्याही वस्तूवर मालकी नाही, या जगाचा करता धरता कोणी नाही, हे जग अनित्य आहे असं या ठिकाणी सांगितलं. या जगाचा करता धरता ईश्वराचा कोणीही नाही असं या ठिकाणी मला समजल्यामुळे हे जग अनात्मा आहे, या जगात आत्मा नावाची गोष्ट नाही हे समजल्यामुळे मी भिक्खू झालो असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं. हे तुम्हाला पटलं पाहिजे. शास्त्रशुद्ध पद्धतीने, वस्तुनिष्ठ पद्धतीने पटलं पाहिजे. ते तुम्हाला पटत नाही. 22,000 वर्षापूर्वी तथागताने हे सांगितले, जगात दुःख आहे, जग अनित्य आहे आणि जग अनात्मा आहे. हे जे 3 लक्षण सांगितलेले आहेत, या 3 लक्षणांचं ज्याला पूर्ण परिपूर्ण ज्ञान झालं, तो धम्मावर आरूढ आहे, तो श्रोतापणा आहे, तो धम्माच्या श्रोता पडलेला आहे. भविष्यात तो आनंद दुःखमुक्त होऊ शकतो असं तथागताने सांगितलेलं आहे. तथागताने सांगितलेलं आहे. आणि म्हणून दुःख, अनित्य आणि अनात्म या 3 लक्षणांचा ज्याला बोध करणं आवश्यक आहे. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी बसत असताना या विश्वासानं, या श्रद्धेनं, या निष्ठेने या ठिकाणी बसा की मला काही जरी झालं तर या 12 तासाच्या कालावधीमध्ये मला धर्माचा लाभ झाला पाहिजे एवढ्या विश्वासानं बसा. बरोबर. अनाथ पिंडकाचा मुलगा काल, ज्याला अनाथ पिंडकाने जबरदस्ती बसवलेलं होतं भगवंताच्या प्रवचनामध्ये, रोज तो म्हणत होता की माझा मुलगा सुधरत नाही, माझ्या मुलाला धर्माचे संस्कार कधी लागणार आहे आणि माझ्या मुलाला जीवन कधी मिळणार आहे. आणि तो म्हणतो मुलाला म्हणतो की बाळा, तू भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकण्यासाठी जा, भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकण्यासाठी जा, मी तुला 100 काशा पण देतो. मुलाला फक्त पैशाचा लोभ होता. तो म्हणत होता की भगवंताकडे जा, भगवंताकडे जाऊन नुसतं बस तिथे जाऊन झोपी जा, विहार जाऊन झोपी जा. दररोज भगवंत राजा अनाथ पिंड आपल्या मुलाला 100 काशा पण देत होता, सोन्याच्या मुद्रा देत होता. 6 दिवस झाले, काही फरक पडलेला नव्हता. 7व्या दिवशी मुलगा मला हे काढायला माझ्या वडिलांनी दररोज विहाराला झोपी जा, 100 रुपये 100 सोन्याच्या मुद्रा देतो, मी जाणार नाही, मला याचाही कंटाळा आला. तिथे तो झाला, त्याला त्याची चित्तभजनाला ते आवडलं नाही. शेवटी आनंदाला माहिती झालं की याला भगवान बुद्धाची भेटच झाली नाही, भगवान बुद्धाच्या धर्माचा याला लाभ झाला नाही, भगवान बुद्धाचा उपदेश याला मिळालेला नाही. करा आता अनाथ पिंडकाची एवढी श्रद्धा आणि एवढी उत्कट इच्छा होती की याला लाभ झाला पाहिजे, पण जबरदस्ती कसं करू शकतो आपण? पुन्हा जबरदस्ती करू शकत नाही आपण पुन्हा. आता इथे बसलो आपण, तुमचं कान, तुमचं मन, बरोबर, तुमचं चित्त जर इथं असेल तर आम्ही तुम्हाला काहीही म्हणू शकत नाही, आम्ही तुम्हाला काहीही सांगू शकत नाही. तुम्ही जर तिकडे लहान जातो तर बिलकुल सांगू शकत नाही, बिलकुल नाही. ज्याचं चित्त एकाग्र होत नाही, जो सधर्म जाणत नाही, तो सधर्म जाणू शकत नाही. आणि म्हणून त्याचं चित्त एकाग्र
पण वडिलांचं चित्त श्रद्धा एवढी होती की त्याने मुलाला सांगितले की बाबा मी तुला आज 1000 सुवर्ण मुद्रा देतो, पण आज मात्र तू भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकायचं, जशाला तसं ऐकायचं, मन लावून ऐकायचं आणि मला येऊन सांगायचं. मुलगा जाऊन बसला समोर. जाऊन बसल्यानंतर त्याच्या समोर एक भगवान बुद्ध बसलेले, भिक्खू बसलेले आणि भगवान बुद्ध उपदेश देत आहेत आणि तो मन लावून ऐकत आहे. मन लावून ऐकत असताना थोडा वेळ झाला की त्याचं विसरून जातात. ते विसरून जातात. त्याला लगेच त्या सुवर्ण मुद्रा दिसत आहे. सुवर्ण मुद्रा दिसल्या की पुन्हा तो एकाग्र होत आहे. पुन्हा तो थोड्या वेळासाठी पुन्हा त्या सुवर्ण मुद्राकडे त्याचं लक्ष म्हणजे विचलित झालं की तो पुन्हा विसरून जात आहे. असं रात्रभर तो ऐकत आहे, विसरत आहे. रात्रभर म्हणजे बघा सराव होत होता सदन मारतात. वाढ मला या ठिकाणी निश्चय जर आपण एकत्र आलो तर नक्कीच धर्माचा लाभ मिळेल तुम्हाला. या भाकड कथा नाही, या दंत कथा नाही, हे प्रत्यक्ष झालेल्या घटना आहेत. याला साक्ष आहे, याला पुरावा आहे. त्याला त्रिपिटक साक्ष देत आहे. त्याला आनापिंडकाचा इतिहास साक्ष देत आहे. आनापिंडक जरी केला असेल तरी त्याचा आचरणाला लागलेला आहे आणि त्या आचरणाला उतरवत आहोत. आणि उपासक उपासिकांनो, तो मुलगा म्हणजे पूर्ण रात्रभर प्रवचन ऐकत आहे आणि ऐकत असताना सकाळी सकाळी त्याला धम्माचा लाभ झाला. धम्म संवेग उत्पन्न झाला. धम्माचा संवेग, धम्माचे तरण आपल्याला गरजेचे, पण कधी धम्माचे तरण म्हणजे धम्माची लहर आपल्यामध्ये येते. धम्माच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये धम्माचा ओत होतो आणि सद्गतीत ज्याला म्हणतो ना ओत होतो आणि सद्गतीत जो शब्द आहे तो अतिशय चित्त एकाग्र होते आणि मनुष्य एवढा भारावून जातो, एवढा प्रसन्न होतो, एवढा एकदम प्रसन्न चित्त होतो. धम्माचा लाभ झाला. सकाळी आनापिंडकांना आपल्या भगवान दादा बोलावलं, भिक्खूंना बोलावलं आणि मुलाला भगवंताच्या समोर आधी 1000 सुवर्ण मुद्रा देणार होता. आता त्याला वाटत आहे की माझ्या वडिलांनी भगवंताच्या समोर 1000 मुद्रा देऊ नये. आता मला या 1000 मुद्राची गरज नाही, कारण मला धम्माचा लाभ झाला. उपासक उपासिकांनो, कथा ऐकली असल्या त्याला आदर्श आणि त्याचं शिक्षक काय हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही महिला माहिती आहे, स्वयंपाक करत असताना हातात मी हात घालत नाही, सगळ्या भाजीमध्ये हात घालत नाही. थोडासा त्याला एक गंध उचलला, त्यात थोडंसं हे करतात. तसंच धम्म पूर्ण धम्माचा उपयोग नाही. याला एक शब्द दादा निश्चयाने विश्वासानं तुमच्यामध्ये सद्गतीत आणि अनुभव होतोय. धम्माचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. एक शब्द या ठिकाणी जेवढे बंदी बसणार आहेत, जेवढे बंदी सांगत आहेत, त्याचा एक शब्द आपण मनामध्ये नोट करून ठेवायचा आहे. मनामध्ये अतिशय पॉइंट करून ठेवायचा आहे. अतिशय मनामध्ये धारण करायचा आहे. मनामध्ये तो आपल्या जीवनामध्ये तो उतरवायचा आहे. नक्की त्याचा लाभ होते. जर त्याचा लाभ जर नाही झाला, एका ठिकाणी म्हणले कि गुरु विचार क्या करे, कबीरदास सुंदर सांगतात, गुरु विचार क्या करे शब्द न लागे अंग. बरोबर, गुरु विचार क्या करे शब्द न लागे अंग, कहे कबीर मैली चादर कैसे लागू रंग. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच्यामुळे अजून कबीर म्हणतात, शब्द विचारा क्या करे अर्थ न समझे कोई. शब्द विचारा क्या करे अर्थ न समझे कोई, अर्थ विचारा क्या करे धारण करे न कोई. बरोबर, एखादे गुरुजी, एखादे मार्गदर्शक, एखादा धर्म सांगणारा, एखादा चांगला शब्द सांगणारा किती जरी चांगला असेल, ते शब्द जर तुम्हाला जर लागत नसतील, त्याचा थोडा देखील त्याचा लाभ तुम्हाला होत नसेल, तर ते शब्द काही करू शकत नाही. उपदेशावर उपदेश, उपदेशावर उपदेश, उपदेशावर उपदेश आपण ऐकत आहोत, पण श्रद्धेनं जर ऐकत नाही, निष्ठेनं जर ऐकत नाही, विश्वासानं ऐकत नाही,
दुर्दैव ऐकत नाही तर तो उपदेश आपल्याला लाभ करून देत नाही, लाभ करून देत नाही. औषध माहिती आहे आपण खातो ना, जी गोळ्या औषध खातो, हे गोळ्या औषध सुद्धा निश्चयाने खावे लागतात. धरपकड जर केली त्याच्यावर तर नाही जाणार ते औषध कामाला येत नाही. धम्म हे औषधच आहे. धम्म औषधं उत्तमं वरं. धम्म हे औषध आहे, उत्तम आहे, उत्तम औषध आहे. सगळ्या औषधामध्ये जे तुम्हाला लाभ होतंय, जे जसे जसे बिमार आहे तसे ते औषध तुम्हाला तशा गोळ्या मिळतात. जसा तो आसक्ती आहे, आसक्ती ही बिमारीच आहे. अहंकार ही एक बिमारीच आहे, आजारच आहे. वासना एक आजारच आहे, लोभ एक आजारच आहे, द्वेष एक आजारच आहे. द्वेषाच्या आजारामध्ये आपण पडतो बघा. द्वेष करायला लागतो सतत. द्वेष आजार होत आहे का? होते. एका घरात राहणाऱ्या, एका छताखाली राहणाऱ्या, एका आईच्या पोटी जन्माला येणाऱ्या, बरोबर, ज्याला सगळं काही सोडून देते त्याच्या मनामध्ये सुद्धा हा द्वेष नावाचा आजार होऊ शकतो निर्माण. हे आपण ध्यानात ठेवा. म्हणजे काय जरी यादी मी पूर्ण शब्दाला म्हणण्यापेक्षा जेवढं काही राग, द्वेष, लोभ, मोह, माया, मत्सर, तिरस्कार, कपट, सुरबुद्धी, आकस, घृणा, जेवढं काही वाईट आहे, मोह, माया, लालसा, कामना, तृष्णा, या सगळ्या बिमाऱ्याच आहेत. पण त्या कुणाला शरीराला नाही, त्या मनाला आहे, त्या मनाला आहे. आणि धम्मावर विश्वास ज्याचा असेल तेव्हा त्याच्या ह्या बिमाऱ्या, त्याचे हे आजार, त्याच्या ह्या अनेक प्रकारचे जे काही रोग आहेत ते रोग संपायला लागतील. आणि धम्माचं औषध निश्चित घ्या. धम्माचं जे काही औषध आहे ते अतिशय विश्वासाचा आणि दृढताचा घ्या. जसं डॉक्टर बसतात आमचे सिद्धार्थजी, त्यांना पूर्ण विश्वास आहे. या विश्वासाचा तुम्हाला ते गोळ्या देतात, बरोबर का? या विश्वासाचा तुझं लेट राहिलं म्हणून बघा, त्या विश्वासाचा पेशंटला खावा लागते, नाही ते नाही जमत. उपासक उपासकांनो, मी तुम्हाला श्रद्धावंताचं उदाहरण देतो. आणि धम्मावर ज्याची श्रद्धा आहे तो खरा श्रद्धावान आहे. आणि धम्म काय आहे? तर धम्म म्हणजे सत्य. धम्म काय आहे? तर खरं चांगुलपण. धम्म काय आहे? तर या जगामध्ये असणारी जी चांगुलपणाची आपली जी आचरण करण्याची जी पद्धत आहे त्याला आपण धम्म म्हणतो. आणि या धम्मावर इथे विश्वासाचा जो बसतो तो खरा श्रद्धावान समजला जातो. आणि तुम्ही श्रद्धावान आहात काय असा समाजाचा मला प्रश्न आहे. जे झोपले त्यांना काय म्हणायचं? हा सगळ्यात महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा ते झोपले. आता झोपले काही लोक किती निष्ठेनं, किती विश्वासाचा येऊन झोपलेले आहेत. गाढ घरी जर राहिले तर काय ते ताण निर्माण झाला, आता सत्ता निर्माण झाला. पण इथे लोकांमध्ये थंडीची चिंता नाही, कुठलीही चिंता नाही. निष्ठेने झोपले, विश्वासाचा दृढ विश्वासाचा झोपले. की आता आपण भिंगूर आहोत आणि त्यामुळे आपण काय अडचण नाही. बघा ते उपासक उपासकांनो, जो धर्मावर श्रद्धा ठेवतो तो खरा श्रद्धावान. जो शीलावर श्रद्धा ठेवतो तो खरा श्रद्धावान. शील, शील म्हणजे नैतिक आचरण. आपली नैतिक सुबत्ता ज्याच्या अंगी आहे तो शीलवान आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात, जो आपल्या अंगी चांगुलपण बाळगण्याचा प्रयत्न करतो, चांगुलपण उतरवण्याचा प्रयत्न करतो, सदा सर्वदा जगता उठता बसता खाता पिता जो शीलाचं पालन करतो. शील काय आहे? शील केवळ शरीराला आहे का? शील हे वाचेला तेवढंच लागू आहे. शील वाचेचं शील आहे, शरीराचं शील आहे आणि मनाला सुद्धा शील आहे. मनाचे शील आहे, वाचेचे शील आहे आणि शरीराचे देखील शील आहे. आणि या तीन शीलाचं जे उत्तमरित्या पालन करतात ते शीलवान समजले जातात.
आम्ही नेहमी परदेशातलं उदाहरण देतो आम्ही बौद्ध राष्ट्रांमधलं की बघा ते लोक किती श्रद्धावान आहेत, किती श्रद्धावान आहेत, ते उपवासाचं पालन करतात, अष्टशिलाचं पालन करतात. भारतातही तसा प्रकार आता निर्माण झालेला आहे. कारण भारतामध्ये धर्माचं आख्यान विवरण विभाजन स्पष्टीकरण चांगल्या पद्धतीने होत आहे आणि म्हणून लोक शिलमान बनत आहेत. या ठिकाणी इथं बसलेले जेवढे लोक आहेत यातले काही 25% लोक उपवासधारी या ठिकाणी बसलेले आहेत. जे धर्माचं दृढतापूर्वक पालन करणार आहे, जे धर्मावर श्रद्धा ठेवणार आहे, शिलावर श्रद्धा ठेवणार आहे, ते या ठिकाणी बसलेले आहे. आणि ज्याची शिलावर निष्ठा आहे, काही जरी झालं तर आपलं शील आपली खरी ओळख आहे, आपलं चारित्र्य आपली खरी ओळख आहे. या अष्टशिलामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे हिंसा न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, खोटे न बोलणे, चुगली न करणे, बरोबर, म्हणजे निंदा न करणे, व्यर्थ बडबड न करणे, अशा पद्धतीनं जे लोक अशा पद्धतीनं याचा विश्वास ठेवून जे आचरण करतात, त्याच्यानंतर जे लोक मदिरा कच्चे पक्के जे काही व्यसन आहे, व्यसनाला जे धारण करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, वस्तू आहेत, कोणतं व्यसन आहे, व्यसन कोणतं आहे आपल्याला, तंबाखू खायचं व्यसन आहे, गुटखा खायचं व्यसन आहे, बरोबर, सिनेमा पाहायचं व्यसन आहे, नाच गाणे पाहायचं व्यसन आहे, अनेक प्रकारचं व्यसन आहे आपल्याला. मदिरा प्यायचं व्यसन आहे. दुपारी सांगितलं बंदीने मदिरेनं काय होते, दारूनं काय होते, दारू पिल्यामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते, मन भ्रष्ट होते, पोटाला काय होत नाही, शरीराला काय होत नाही, मन भ्रष्ट होते. आणि मन भ्रष्ट झालं की त्याला काही सुचत नाही, त्याची बुद्धी काम करत नाही, आणि बुद्धी काम करत नसल्यामुळे त्याचे हातपाय काम करीत नाही, म्हणजे परिपूर्णरित्या तो प्रमाद करायला लागतो. प्रमाद करायला लागतो, तो मूर्खामध्ये दडलेला जातो, तो मूर्खाचे गुण धारण करतो, बरोबर, तो मूर्खाचे गुण धारण करतो. आणि उपासकांनो, हे सुरामेय जे आहे ते लोक त्या शिलाचं देखील पालन करतात. विकाल भोजना, नाच गाणे वाद्य विचित्र विसुक दर्शन, म्हणजे विचित्र दर्शन, माला गंध विलेपन, जे काही माळ गंध जे काही आलेपन आहे लावायचे, माला गंध विलेपन धारण, मंडळ विभूषण ठाणा, मंडळ म्हणजे डोक्याला सजवणे आणि विभूषण म्हणजे आभूषण घालणे, या सगळ्यापासून तो अलिप्त राहतो, म्हणजे तो अष्टशिलाचं पालन करतो. उच्चासयना महासयना इथपर्यंत म्हणजे अष्टशिलाचं पालन करतो. सकाळपासून ते म्हणजे आज सूर्योदय निघाला आहे ते उद्याच्या सूर्योदयापर्यंत आम्हाला बरेच उपासक लोक फोन करतात, बघते आम्ही अवेळी म्हणजे रात्री काय खायचं का नाही, अशा म्हणजे इथपर्यंत बारीक सुचक पद्धतीनं शिलाचं पालन करणारे लोक उपासक तयार होत आहेत. नक्कीच या 37 वर्षाची ही तपश्चर्याचं फळ हे आपण या ठिकाणी समजलं पाहिजे. उपासक उपासकांनो, जे अष्टशिलाचं पालन करतात तो किती शीलवान असेल. एका ठिकाणी धम्मपदामध्ये आले हजारो 100 वर्ष दुःशील जीवन जगण्यापेक्षा एक दिवस शीलवंताचं जीवन जगणं हे श्रेष्ठ जीवन आहे, बरोबर. 100 वर्ष दुःशील होऊन जगण्यापेक्षा एक दिवस शीलवंताचं जीवन जगणं श्रेष्ठ जीवन आहे. श्रेष्ठ जीवन जगण्यासाठी आपण धम्मोपदेश ऐकत आहोत. श्रेष्ठ जीवनाची महती करण्यासाठी आपण तेवढ्या विश्वासाच्या ठिकाणी बसत आहोत. आणि ज्याचा शिलावर विश्वास आहे, नुसता शिलावर विश्वास नाही, आचरण करून शिलाची गुणवत्ता संपन्न करतो, तो खऱ्या या ठिकाणी श्रद्धावान समजला जातो. आणि तशा पद्धतीचा आपण श्रद्धावान बनण्याचा प्रयत्न या निमित्तानं करण्याचा आपण केलेला पाहिजे. यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आता हे शील कुणी धारण करायचं, ही श्रद्धा, धम्मावरची श्रद्धा कुणी धारण करायची, त्याला मर्यादा आहे का? बिलकुल नाही. त्याला जीव जाणाऱ्या माणसाने देखील ते धारण केलं पाहिजे. ज्याचा जीव चाललाय आता मरण
कोणतं वय आहे जे धर्माच्या लाभासाठी उपयुक्त आहे? कोणतं असं वय आहे धर्मासाठी ते उपयुक्त आहे, पात्र आहे? तर साधारण वय वर्ष 7 म्हणत आहे 7. या वय वर्ष 7 पासून मनुष्य धर्म ऐकण्यासाठी, धर्माचा लाभ घेण्यासाठी तो उपयुक्त आहे, लाभार्थी आहे. माता विशाखा जी वयाच्या 7व्या वर्षी आपल्या आजोबासोबत मेंढकांसोबत भगवान बुद्धांचं उपदेश ऐकण्यासाठी साकेतला गेलेली होती. तेव्हा तिला धर्माचा लाभ झाला, तेव्हापासून ती श्रद्धावान झाली, तिचा धर्मावर विश्वास झाला नाही. बरोबर का? मरेपर्यंतची ती धर्मावर विश्वास ठेवणारी होती. भंते राहुलाचं उदाहरण आपल्याला आहे. ज्या वयाच्या 7व्या वर्षी भंते राहुल जे आपले स्वतःचे सुपुत्र म्हणून सिद्धार्थ गौतमाचे आपण इतिहासामध्ये ज्यांच्याकडे पाहतो त्यांना सुद्धा आपण वयाच्या 7व्या वर्षी तथागताने दीक्षा दिली. सारिपुत्राने म्हणजे भगवंताने त्याला उपदेश दिला. एवढंच नाही, सोपा नावाचा सुपिय नावाचा जो वसंतगी होता ते देखील वयाच्या 7व्या वर्षी बौद्ध धर्मामध्ये आले आणि धर्मासाठी, धर्माच्या लाभासाठी, धर्म समजण्यासाठी, धर्माचं फळ जाणून घेण्यासाठी, धर्माचे खरे लाभ घेण्यासाठी वय वर्षे ज्याची बुद्धी वाढायला लागते, ज्याच्या बुद्धिमत्तेमध्ये विकास व्हायला लागतो, त्याच्या वय वर्ष 7 पासून त्याला धर्माचा लाभ होऊ शकतो. पण वय वर्ष 70 जरी झालं तरी देखील त्या वय वर्ष 70 झाल्यानंतर देखील त्या धर्माचे मिठा एवढा, जसं भाजीमध्ये आपण किती मीठ टाकतो, चमचभर टाकतो का? आपण ताटामध्ये वाटीमध्ये आपण जेव्हा घेतो आपल्याला खाण्यासाठी तेव्हा किती मीठ टाकतात आपली? 1 चमचा. खायच्या ताटामध्ये इतकं विकास सिबूड किंवा त्याच्यापेक्षा कमी. म्हणजे एवढी चव काफी आहे का नाही तुम्हाला? एवढी चव कामाची आहे. सदमाचं हे काय आहे? सदमाची चव एवढी लावू द्या, नक्की तुमच्या जीवनामध्ये रस येईल, तुमच्या जीवनामध्ये गोडी निर्माण होईल. आणि म्हणून तेवढ्या विश्वासाने आपली शिलावर आणि वयाला त्याला किंमत नाही. एकदा जर माणूस मेल्यावर काय नाही, मेल्यावर तुम्ही त्याला काही जरी म्हणून त्याच्या नावानं करतो म्हणलं तर काय नाही, तुम्हाला फार करायची सवय मेल्यानंतर. बरोबर? जिवंतपणे नाही, पण मेल्यानंतर आपल्याला फारच्या नावानं काय काय करावं वाटतं. ठीक आहे, त्याच्या कुशल कर्माचा अनुमोदन करणं म्हणजे पुण्य अनुमोदन करणं आहे. तुम्ही पुण्य मला बरेच पद्धतीचे लोक पुण्य शब्दाचा अर्थ वापरतात. तुम्ही काय म्हणता? तुमचं पुण्य, माझं पुण्य, आपल्या सगळ्यांचं पुण्य. काय पुण्य? आकाशात ठेवलेलं का? जमिनीच्या खाली आहे का कोणाकडे बांधून ठेवलंय का कोणी वाटायला तुमच्या घराच्याकडे या थोडं वाटतो पुण्य असं काय आहे का? पुण्य म्हणजे काय? कुशल. कुशल जेवढं काही चांगलं माझं ते पुण्य आहे, जेवढं काही माझं सत्य पाहिजे माझं ते पुण्य आहे. जे काही वाचेल काय जे काही मनाने चांगलं धारण करतो, चांगलं बोलतो, चांगले कर्म करतो ते माझं पुण्य आहे. म्हणजे चांगले कर्म, कुशल कर्म मनाचे देखील पुण्य भावना म्हणजे काय? पुण्य भावना म्हणजे काय? कुशल भावना. कुशल कर्म म्हणजे पुण्य कर्म. कुशल शब्द म्हणजे पुण्य शब्द. आणि म्हणून मेल्यानंतर माणसाचं काही जरी असलं तर मेल्यानंतर मेलेल्या माणसाच्या चांगल्या कर्माचंच आपण त्या ठिकाणी गुणगौरव करतो, वाईट कर्माचं कोणी गुणगौरव करत नाही. करते का? मनात जे काही लोक मरतात त्याचा पुण्यनुमोदन कार्यक्रम होत नाही. काय करतात? पुण्य अनुमोदन. त्याचा आता आपण साधा म्हणतो की अरे याचं पुण्याचं अनुमोदन करायचं, म्हणजे चांगल्या कर्माचं अनुमोदन करायचं. चांगले जे आहे त्याला आठवा आपण म्हणतो. उपासक उपासिकांनो, या जगामध्ये चांगले कर्म आठवले जातात, वाईट कर्म आठवले जात नाही. वाईट कर्माला किंमतच नाही, चांगल्या कर्माला आठवले जाते. चांगल्या कर्माची स्तुती केली जाते, प्रशंसा केली जाते. आणि म्हणून शील हे चांगले कर्म आहे, कुशल कर्म आहे. शील काय वाचेचं
कुशल कर्म आहे आणि ज्याची या कुशल कर्मावर दृढता आहे, या कुशल कर्मावर ज्याचा विश्वास आहे, या कुशल कर्मावर ज्याचा म्हणजे आधार निष्ठा आहे, तेच खरे श्रद्धाभाव संबोधल्या जातात, अन्यथा संबोधल्या जात नाही. आणि म्हणून तुम्ही तुमच्या स्वतःला प्रश्न करायचा आहे की आपण याच्यात आहोत का, यामध्ये मी आहे का? काय हरकत नाही. आतापर्यंत काय होतं याला काही किंमत नाही. आता काय आहोत याला किंमत मोठी आहे. आता सुरुवात करायची आपल्याला. आतापासून आपण संकल्प करा, ज्याच्या कानावर पडलं नाही, ज्याच्या ध्यानात नाही, ज्याच्या मनात नाही, त्याने हे धारण करायचंय. धम्म हा चांगल्या माणसाला लागू होत नाही. जे ऑलरेडी चांगला आहे तो ऑलरेडी चांगलाच आहे, तो धर्माचं पालन करीत आहे, तो आपलं सगळं काही चांगलं पुश करीत आहे, व्यवस्थित आहे. तो औषध कुणाला दिले जाते? बिमार. उगाच बळजबरी गोळ्या खातो आपण नाही होत. तसं आहे आपण सगळ्यांनी जे बिमार आहे, ज्याला आपल्यामध्ये काही कमतरता वाटत आहे, मी कमी आहे, मी या ठिकाणी मी रिकामा आहे, मी भरलं पाहिजे, स्वतःला भरलं पाहिजे, स्वतःला मी रिकामा न ठेवता मी परिपूर्ण झालं पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपण घरामध्ये भरून ठेवतो का नाही? प्रत्येक गोष्ट, प्रत्येक डबे. तसं जीवनामध्ये चांगुलपण नावाचं जे एक डब्बा आहे ते एवढं भरलं पाहिजे, एवढं भरलं पाहिजे, ती एवढी गोणी भरली पाहिजे की ते कुणालाही सहज उचलता येते. चांगुलपण वस्तू